तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीवर खूप विचार करता का? रात्री झोप येत नाही, मन सतत धावत राहतं. एकाच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करून तुम्ही स्वतःलाच त्रास देता का? जर हो तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज आपण समजून घेणार आहोत जास्त विचार करणं म्हणजे काय आणि त्यातून बाहेर कसं पडायचं. ओव्हर थिंकिंग म्हणजे काय? जास्त विचार करणं म्हणजे एका गोष्टीचा इतका विचार करणं की ती गोष्ट आपल्यावरच नियंत्रण मिळवते. मन सतत दोन गोष्टी करत राहतं, भूतकाळातल्या चुका आठवणं आणि भविष्याची भीती निर्माण करणं. यामुळे काय होतं, तुम्ही वर्तमानात जगणंच विसरता. ओव्हर थिंकिंग का धोकादायक आहे? जास्त विचार करणं तुमचं आयुष्य हळूहळू खराब करतं. तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही, आत्मविश्वास कमी होतो, छोट्या गोष्टी मोठ्या वाटायला लागतात, मन नेहमी थकल्यासारखं वाटतं आणि सर्वात वाईट म्हणजे तुम्ही जे अजून घडलंच नाही त्याची भीती जगायला लागता. गहन सत्य, बुद्धांचे विचार. गौतम बुद्ध यांनी एक खूप मोठं सत्य सांगितलं आहे. आपण जे विचार करतो आपण तेच बनतो. मन जर सतत नकारात्मक विचार करत असेल तर तुमचं आयुष्यही तसंच बनतं. बुद्धांनी सांगितलं, वर्तमानात जगा, कारण शांती फक्त आत्तामध्येच आहे. ओव्हर थिंकिंग थांबवण्यासाठी 5 उपाय. विचार लिहा, मनातलं सगळं कागदावर उतरवा, यामुळे विचार क्लिअर होतात. ॲक्शन घ्या, जास्त विचार करण्याऐवजी लहानसं पाऊल उचला. ॲक्शन हा ओव्हर थिंकिंगचा सर्वात मोठा शत्रू आहे. मेडिटेशन करा, दररोज 10 मिनिटं शांत बसा, श्वासावर लक्ष द्या, मन शांत होईल. विचार थांबवा, नेहमी वाईटच होईल असं गृहीत धरू नका. रिॲलिटी अनेकदा तुमच्या विचारांपेक्षा चांगली असते. कंट्रोल काय आहे ते ओळखा. जे तुमच्या हातात आहे त्यावर काम करा, जे नाही ते सोडून द्या. एकदा एक माणूस सतत भविष्याची चिंता करत होता. काय होईल, कसं होईल असा विचार करत तो झोपही गमावत असायचा. एकदा तो एका ज्ञानी व्यक्तीकडे गेला. त्या व्यक्तीने त्याला एक ग्लास पाणी दिले आणि म्हणाले, हा ग्लास धर. काही मिनिटांनी हात दुखायला लागला. थोड्या वेळाने तो सहनच होत नव्हता. ज्ञानी म्हणाले, समस्या ग्लास नाही, तू किती वेळ तो धरून ठेवतोस ही समस्या आहे. तसंच तुमचे विचारही आहेत. जास्त वेळ धरून ठेवलं की ते वेदना देतात. कन्क्लुजन, जास्त विचार करणं थांबायचं असेल तर वर्तमानात जगा, ॲक्शन घ्या आणि मनावर नियंत्रण ठेवा. लक्षात ठेवा, विचार तुमचे आहेत, तुम्ही विचारांचे गुलाम नाही. इतका विचार करू नका की आयुष्य थांबेल, कारण आयुष्य विचार करण्यासाठी नाही, ते अनुभवण्यासाठी आहे.